PMPL म्हणजे पुणे परिवहन महामंडळाकडनं जवळजवळ 280 कोटीच्या लँड माफियाचा प्रकरण भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना मिळावं यासाठी प्रकरण चालू आहे। मी आपल्या लक्षात आणून देतो की सर्वात पहिलं 1/10/2020 रोजी आपल्या पुणे महानगरपालिकेच्या ज्या जागा पार्किंगसाठी स्पेसिफिकली बसेस पार्किंगसाठी जे उपलब्ध करून दिले होते त्या जागेमध्ये एक पेट्रोल पंप काढायचा असा एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट आला आणि त्या जागा शेवाळवाडी, निगडी, शिंदेवाडी अशा 4 जागा करायचं असं ठरलं। मग बाकीच्या नेत्यांना कळालं की 4च पेट्रोल पंप मिळणार आहेत, मग त्यांनी खाली वाढवलं 4 + 5 आणि मग ही 5 जागा कोणत्या वाढवल्या? कात्रज डेपो, औंध, कोथरूड, अपर डेपो, चरोळी असे एकूण परत एक पॅराग्राफ टाकला की अशा उर्वरित जेवढ्या जागा असतील त्या सगळीकडं म्हणजे जवळजवळ 14 ते 15 जागी पेट्रोल पंप उघडायचे आणि ते पेट्रोल पंप फक्त HPCL कंपनीलाच द्यायचे, एकाच कंपनी। खरं तर इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या अंडर भारत पेट्रोलियम येतं, इंडियन ऑइल येतं, HP येतं, शेल येतं। तुम्ही ओपन जाहिरात नाही लावत आहे। असे 15 जागेवर तुम्ही पेट्रोल पंप करायचे हे लक्षात आलं। त्यावेळेला दुसरा ठराव त्या दुसऱ्या ऑइल कंपनीने पत्र पाठवलं की तुम्ही एकाच कंपनीला कसं काय देता, आम्ही पण त्याच्यामध्ये आहोत, आम्हाला पण तुम्ही संधी दिली पाहिजे। त्यांच्या पत्राचा कुठंही नोंद घेतली नाही आणि पुढं ज्या वेळेला विरोध झाला त्यावेळेला पूर्वीचे त्यांच्यावर अत्यंत मोठा दबाव आल्यानंतर सचिंद्र प्रताप सिंग पूर्वीचे MD यांनी तो ठराव कॅन्सल केला। संचालक मंडळाचा मध्ये बदल करून HPCL यांना कोणतीही जागा देण्यात येऊ नये असा स्पष्ट ठराव केला आणि ओपन निविदा करा। आताचे MD आलेले कोलते साहेब यांनी परत एक ठराव केला की पूर्वीचे MDंनी जो ठराव केला तो कॅन्सल करा आणि पहिल्याचाच ठराव करा, म्हणजे पहिलेचे 4 जागा + 5 9 जागा आणि उर्वरित अजून 10 जागा असे द्या। आणि हे सगळं करण्यामध्ये एक एजंट HPCLचा आहे, तो आहे अली दारूवाला। कोण आहे हा अली दारूवाला? नुकताच भारतीय जनता पक्षाच्या मायनॉरिटीवर ज्याची नेमणूक झाली तो इकडचे जर CCTV तुम्ही फुटेज काढले तर ह्याच्यामध्ये पुणे महानगरपालिकेच्या भारतीय जनता पक्षाचा माजी सभागृह नेता आणि हा अली दारूवाला। ह्या अली दारूवाल्याचे सोलापूर रोडवर एक HPचा पंप आहे, पुलगेटच्या चौकात एक पंप आहे, त्यानंतर कोरेगाव पार्कला एक पंप आहे। हा नेत्यांचे पेट्रोल पंप चालवतो, भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचे पेट्रोल पंप चालवतो आणि हा सगळं प्रकरण हा करतो आणि ह्याला सगळं मिळावं म्हणून वरनं दबाव येतो। आणि पूर्वीच्या MDनी जे रद्द केलं होतं आता, आणि या जागा किती आहेत? वास्तविक ह्या जागा पुणे महानगरपालिकेने ह्यांना फक्त पार्किंगसाठी उपलब्ध करून दिली, रिटेल आउटलेटसाठी नाही। तरी हे रिटेल आउटलेटला देतात आणि पूर्वीच्या MDचा ठराव कॅन्सल करतात आणि अली दारूवाला म्हणाल HP कंपनीच्याच लोकांना द्यायचं आणि हे जागाची जवळजवळ किंमत 280 कोटीची आहे। माझी विनंती आहे मुख्यमंत्र्यांना की या पुणे शहरामध्ये अराजकता माजते, भारतीय जनता पक्ष प्रत्येक गोष्टी काढते। आम्ही हे पत्र मुख्यमंत्र्यांना आणि बाकीचे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना देणारच आहोत, पण त्याचबरोबर किरीट सोमय्याला सुद्धा देणार आहोत की हे सुद्धा EDला तुम्ही द्यावं। EDला आम्ही अर्ज करतो, EDकडनं सुद्धा चौकशी व्हावी की ह्याच्यामध्ये कोण कोण अडकलेले आहेत ह्याची माहिती कळावी। आणि हा ठराव आम्ही MDंना आत्ता भेटले की तुम्ही जो ठराव केलेला आहे तो रद्द करा। आता त्यांच्यावर किती दबाव आहे ते रद्द करतील का माहीत नाही, पण काँग्रेस पक्षाच्या वतीने हे आंदोलन तीव्र करण्यात येईल। वेळ पडली न्यायालयात जावं लागेल आणि EDमध्ये सुद्धा आम्ही तक्रार दाखल करणार। जागा PMPLच्या मालकीच्या आहेत का? जागा महानगरपालिकेने PMPLला फक्त पार्किंगसाठी दिलेली उपलब्ध। मी तुम्हाला सांगतो ह्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे आता ते म्हणतील की मला रोज काम पडतं म्हणून मी येतो, नाही ते एक सभागृह नेता येतोच, पण अली दारूवाल्याचं इथे यायचं काहीच काम नाही। तो भारतीय जनता पक्षाच्या मायनॉरिटीचा आता सभासद झालेला आहे आणि त्याचबरोबर हा योगायोग नाही की तो HP कंपनीचे 4 पेट्रोल पंप चालवतो, हा पण योगायोग नाही की तो भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचेच पेट्रोल पंप चालवतो। म्हणून या अली दारूवाल्यावरला अटक जर पोलिसांनी केली, 2 दिवसाचा रिमांड घेतला तर सगळे पटापट पोपटासारखं कळेल। म्हणून आमची पोलिसांना मागणी की त्याला ताब्यात घेऊन चौकशी करा, लगेच सगळं कळेल की हे 15 पेट्रोल पंप कुणाला देण्यासाठी
महानगरपालिकेच्या पुणे शहराची जागा कोणत्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या कुणाकुणाला द्यायची हे सगळं समोर येईल. आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक, शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.